परळीतील असलेल्या अत्यंत महत्त्वाचं असलेल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पूल हे काही कामानिमित्त गेल्या 15 जुलै ते 5 ऑगस्ट बंद करण्यात आलं होतं आणि त्याचं काम देखील करण्यात आलं. मात्र जे कामाचं जे मटेरियल आहे ते संपूर्ण रस्त्याच्या कडेला टाकलेलं आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना मोठी कसरत करत आहे. या ठिकाणी पाहिलं तर अनेक अपघात झाले आहेत. त्यानंतर पाहिलं गेल्या 6 महिन्यापूर्वी याच उड्डाणपुलावर या ठिकाणी पाहू शकतात की अवैध जे राखीची वाहतूक करण्याचे टिप्पर होतं त्या ठिकाणी टिप्परने संपूर्ण भिंत कोसळलेली आहे. आणि या ठिकाणी पाहिलं ते गेल्या 6 महिन्यापासून भिंत अशीच आहे. त्यामुळे अनेक अपघात देखील होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा या ठिकाणी निवेदन देऊनही नागरिकांनी भिंतीचे काम केलेलं नाही आहे. तर अशा भिंतीचे काम तात्काळ करण्यात याविषयी त्या नागरिकांची मागणी करण्यात आली आहे. आपण पाहू शकता ते संपूर्ण भिंतीचे उद्ध्वस्त झालेले आहे. त्यामुळे एखादं वाहन खाली जाऊ शकते आणि एखादी जीवनहानी देखील होऊ शकते. त्यामुळे या ज्या संबंधित विभागाने या पुलाचे कटाचे काम करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी म्हणजे TVN परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.